अम्मा इकडे बेला कुठे बेला बेला हे पुढे घे जरा. ह्याचं नाव काय काय माहिती. त्याला टोकन नंबर कसला लावणार टोपणार आहेस. हे काय कोणता ब्रँड आहे? जिना जिना चढताना पियायचं की. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन्जॉय टू ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आहे गुरुवार आहे. आम्ही निघालोय गावी. अचानक ठरलाय प्लॅन. 8 तारीख. हा 8 तारीख आहे. तर आम्ही अचानक ठरलाय आमचा प्लॅन गावी जायचा. 9 तारीख. काल 8 होती. गाव ते तारखेचं काय करायचं आपण चाललोय ते मेन आहे. तर अचानक प्लॅन ठरला आमचा जायचा. रात्री बसलेलो अशी सगळे बाहेर एकत्र गावी जायचं. असे सगळे गावी गेले. आम्ही कोण गेलो नव्हतो गावी, म्हणजे मी जाऊन आलेलो तरी. गावी जायचंय. गावी रात्री अचानक प्लॅन ठरलाय, बॅगा भरल्यात, निघालोय. तर मम्मीला पण सोबत नव्हती. आम्ही मम्मीला सोबतीला चाललोय. तर तिकडे आता बघू. सागरदा एक होता. जर तुम्ही सागरदा कोण, जर तुम्ही नांगरगाव स्वामी मठांचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या, मी मेन्शन केलाय वरती. तर चला आता निघूया आपण. डायरेक्ट आम्हाला ठाण्याला जायचंय. तिकीट वगैरे काय नाही आपल्याकडे, असेच चाललंय. बघूया डायरेक्ट त्या जे होईल तो होईल. डायरेक्ट आता ठाण्याला जाऊ. त्यामध्ये इकडून पुढे जनशताब्दीनी कणकवली. चला. तर आम्ही आता बसलोय. कोणची सीट आहे काय नाही बसलं तर आहे. बघूया. हे बघा हे सीट दिसतंय ना, 97, 92, तिकडे चिपळूणला उतरणार. पुढे आपण बघूया, कंटिन्यू करूया. चिपळूणची आहेत ना, मागची सीट आहेत ना, ते सगळे चिपळूणमध्ये आहे. तिकडे आपल्याला जागा भेटेल असं वाटतंय. गर्दी बघा, गर्दी बघा. 2 hours later. सर्वेश कसं वाटतं? रात्री सांगाल गावी जायचंय मधून सर आणि तिकीट काय दिवा गाडीत काय आपण दिवा मोठी माणसं आपण दिवा गाडीत जायला. फायनली बसायला पण काय तर अजून आम्ही जेवढे आता आलोय परत तेवढाच प्रवास आमचा बाकी आहे. कोल्ड्रिंक्स आणि कोल्ड्रिंक हायकर 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 हायकर. तर ट्रेन सुटली आता, हॉर्न दिलाय ट्रेन आहे. तर असाच प्रवास कंटिन्यू करूया. येऊ अपडेट कुठे काय होतंय. फायनली आता मी पोचलोय म्हणजे कणकवलीला. झोपलेलो आम्ही, सीट भेटलेले आम्हाला, मस्त झोपलोय. आता फक्त थोडा वेळापूर्वी उठलो. बोलतोय तर सगळे उठलेले कणकवलीला जायला. माझं तशाच बॅगा घेतल्या कणकवली स्टेशन. हा एक आमचा मित्र भेटलेला आम्हाला प्रवासात. तो मागचा आहे ना, हा केसच आवडतोय ना तो. ऐकर रे चला आलोय. कसा होता प्रवास कसा झाला? विदाउट काय. चला भेटूया नंतर. चला काका बाय. आता पोहोचलोय. आता इकडनं पहिले रिक्षा करू. हे पहिले हरकुळा जायचं आहे ना रे. हा तर पहिले आम्ही इकडनं हरकुळा जाऊ नीना दादाच्या आत्याच्या घरी. तिकडनं मग संध्याकाळी सागरदादा आणि पाच आम्हाला कणकवलीत घ्यायला येतील. आम्ही कणकवलीत बाजारपेठेत जाऊ. तिकडनं मग संध्याकाळी जाऊ पारच्या घरी. आणि मध्ये काय होईल ते आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू. जाम गरम होते, बाहेर जाऊन भेटूया. चला चला बाय. इथे आता आपण आलोय आत्याच्या घरी. मम्मी आणि गेले मामाच्या गावी आणि इथे आम्ही आता आलोय आत्याच्या गावी. आणि संध्याकाळी जाणार आपण सागरदाकडे.
तर आता आत्याला पण नाही माहिती आपण आलोय ते. सरप्राईज गेट लाव. सरप्राईज द्यायचा. असलं सरप्राईज आत्याला आम्ही न सांगता आलोय. यायचं ठरलं नव्हतं पण आता आलोय आम्ही आत्याकडे आणि संध्याकाळी सागरदाकडे जाऊ. मला पण बॅग ठेव. दुपारचे 1:30 वाजले तर आम्ही मस्त आंबे दिले हाताने जरा. त्याला अंगावर जड आहे, जरा जड झाले तर आता आम्ही थोडे झोपतो. मग डायरेक्ट 4-5 वाजता उठतो संध्याकाळी. नंतर मग डायरेक्ट नदीवर बिदीवर गेलो तर पुढे तुम्हाला तिकडे दाखवतो. ठीक आहे, चला भेटूया 4 वाजता. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मस्त फ्रेश वगैरे झालोय आम्ही आणि आता चाललोय आम्ही सगळे नदीवर चाललोय. मी, विनीताई आणि सर्वेश. आत्याचं घर बघा. चल जायचं का? चल लवकर चल. सागरदादांनी पण आले, राजापुरी सोडले. कुठे? राजापुरी सोडले. ते पण आता येतील अर्धा तासात. आता पटकन आपण नदीवर जाऊन येऊ आणि मग कसारला जायचं आपल्याला. तोंड धुतलं तर झोपेतच वाटतं जाऊ दे, चल आता काय धुतलंच तरी का. हे बघा आपल्या आत्याचं घर. हे आता नवीन केलंय. आधी जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर मी आधी पण केलाय ब्लॉग. तुम्ही लिंक मेन्शन केली आहे, तुम्ही बघून घ्या. तेव्हा हे नव्हतं, हे आता केलेलं आहे. आणि पाठच्या साईडला मस्त आहे वरती बघा. इथे लग्न वगैरे होतात वरती हॉलेत आणि हे खाली गाळे आहेत. वीर दाखवूया. मोबाईल पडला ना विहिरीत. एवढी खोल नाही, तळ दिसतंय. मार उड्या आपटला कोण. चल लवकर, शायनिंग कमी मार. तर चला जाऊया आता नदीवर. चल ये पटापट. तर आता आम्ही फायनली आलेलो आहे. तो बघ कोणतरी पोहतोय. इथे जायचं नाही बाबा. काय नदीत पोहायला नाही डेंजर आहे. नदीत आहेत मस्त वाटत. बरं वाटलं जरा गावी. पोरं पोहत आहेत, थोडी शांतता एक्सपिरियन्स करू. मस्त आलोय गावी, जरा थंडगार हवा घेऊ नॅचरल आणि मग जाऊ. या बघ किंगफिशर. थांब दाखवतो. अरे यार गेला. हट. दिसला तो बघ तिकडे गेला. तर आता आम्ही इथे वरती होतो, आता खाली आले, थोडी पाण्यात मजा करू. चला रे. तेव्हा पेवतात बघ कसे. किंगफिशर पक्षाचा पीस. मग उद्या सकाळी मालवणला. हो विकी कॉल आला. हो मी सर्वेश आणि सागरदा वगैरे येतो. तुला विचारलं असतं तू नाहीच बोलणार होता, मला नाही विचारलं तुला. आता आम्ही इकडनं निघतोय. सागरदाचा कॉल आलेला. आता उद्या सकाळी मालवणला जाणार. 15 मिनिटात पोहोचतोय बोललोय तो आता आम्हाला. आता नदीवर आहे, कणकवली मध्ये. तर आता मी इकडनं जाऊ ना, बॅगा वगैरे उचलू, तर बघू 6 सीटर वगैरे काय भेटते आणि तसे डायरेक्ट आता तुम्हाला कणकवलीत. तर आता आम्ही आलोय कानेकरच्या दुकानाकडे. वडापाव खातोय.
टेस्टी असतो वडापाव. वडापाव खाऊन मग जातो परत घरी. मी सागरदा आला इकडे 1 तासात येईल म्हणतो. चला बघा वडापाव खाऊया आणि निघूया. हे काय कोणता ब्रँड आहे? जिना. जिना चढताना पियायचं आहे की? कुठला ब्रँड आहे रे? जिना चढताना पियायचं की? ना काय चल मग जातो आता. चल. आणि मग कधी जाणार तुम्ही? बघू आता सोमवारी जाऊ. आणि मग आता या बाजूला नाही. नाही आता डायरेक्ट तिकडे मालवण आणि मग ह्याच्याकडे जाईन गावाला. चल चल बाय. बाय. तर आता आम्हाला वाऱ्यावर टाकून गेलोय काका. तिथे आता बघूया इथे थांबूया कुठेतरी साईडला. सागरदाला कॉल करूया मग आपल्याला नेईल तो कसवनला. आता आपण आलोय डोंबिवली नाही सॉरी कणकवली रेल्वे स्टेशनला. ते मागे दिसतंय ना कणकवली रेल्वे स्टेशन आहे तिथे आता आम्ही आलोय. बघूया येईल आता थोड्या वेळात सागरदा त्याच्यावर जाऊ काय. चला मग फायनली आपली गाडी आलेली आहे सागरदाच्या आता गावाला. हवं अम्मा इकडे बेला कुठे बेला ए बेला पुढे घे जरा. चल चल चल. फायनली आम्ही आता आम्ही आलेलो आहे सागरदाच्या घरी. सागरदाचं घर तो जड बोल कसला आमलाय आमलाय आमलो नाही एसी मध्ये होता तो. आशी मामला काय रे काय करताय? हे बघा हे पारचं घर आहे आणि हा पारचा गोटा. पार्कला इथे बांधणार नवीन हा घेतलाय नवीन. हा त्याला हेच नाही काय नाही पाठत नाही. थांब बघू उठ. हा एकच घेतलाय. अरे तो एक हा एक आहे. ह्याचं नाव काय काय माहिती. ह्याला टोकन नंबर कसला लावलाय? तो नवीन घेतो. ए बाबा केवढा मस्त आहे. ब्लॅकी आणि हा रॉकी. घाबरतोय देला तो दुसरा होता ना याला आतमध्ये पण घेतला नसता. धप्पा दिला. खूप द्यायला गावची बैल आहेत ती. याला बोल हा गोट्यावर देते जात नाही पागल ऐकत एक दोन्ही साईडला कासरे बांधलेले नाहीत ना गळ्यात घातलाय. चला चला घाबरे आहे तो. ह्याला करायला हे घे बेला बेला हे घे तर स्लीप इकडे पाय पडते डायरेक्ट. बेला पेडिग्री दर ये लवकर. तर आता मस्त चाय आली आपल्यासाठी. आता मला काहीतरी काढायला का 100%. अरे 3 कप दे त्याला कमी वाली दे. मस्त चाय पिऊ आणि बेला सोबत थोडीशी मस्ती करू. बेला हे घे तर आलीस लगेच. अजून वाढव तिसऱ्या मस्त चाय पिऊया आता गरमागरम. मस्त थंडगार हवा पण आहे. वेगळीच हवा आहे काय सांगता इकडची गावाची. गरम हवं. काय नाही होत आता थंडी लागते. आता रात्री त्याच्यामुळे गावी आलो. याच्यामुळे आम्ही गावी आलोय. याच्या जाणार पण आता इकडचं वातावरण छान आहे ना. मस्त. तुम्ही पण एकदा गावी येऊन जावा. आमच्या ऍड्रेस दे. आमच्या नाही तुमच्या. चला मस्त चाय पिऊया. यांचं काय चालू आहे? सगळे आले जात आहे मासकडे. टॉमी गेला. मी आलाय आता. पहिला इंटरव्ह्यू टॉमीचा आहे. प्रवास कसा झाला तुमचा? आज सुखच झाला पण जरा खडतडीचा झाला. बस झालं जास्त जास्त इतिहास नको. काय आहे गाडीवर कोण बसलंय? डिक्कीत गावाचं पोत बसलंय गाडीवर. दोघांनी फुल सिक्युरिटी टाईट ठेवली. असं वाटतंय बघा. रासमांची मान आहे रासमांची वेला. 10:30 वाजलेत. 11 वाजता मॅच आहे. बिल्ला रसम आणि बेला रसम. बिल्ला रसम बेला रसम. बिला रसम हे बिल्ला रसम. बिल्ला रसम.
आणि हा मला माहिती होतं डोलारास मला माहिती होतं. आपल्या रासो बबलू बबलू गबरू. एकदम मस्त झोप लागेल इकडे. काय बोलताय? चला झोपाय पार. मस्त लागणार इकडे. कसा झोपणार आहेस? घामचा वास मी तिकडे काय फॅक्टरी सडलेल्या माशाची. तर रात्रीचे आता 11 वाजलेत आणि हे बघा यांची मस्ती बघा कशी चालू आहे. तर मस्त पोटभर आता जेवलोय आम्ही. डाळ भात, चवळीची भाजी, गवारची भाजी, आंबा आणि हे काय भाकरी होती. आणि त्याच्या आधी आम्ही कलिंगड खाल्लेलं. त्याला सगळं अंगावर आलंय. तर मस्त 11 वाजलेत. तर झोपायचा टाइम पण झालाय. आणि आपला आजचा व्हिडिओ पूर्ण दिवसाचा खूप मोठा होणार आहे व्हिडिओ. तर मी पार्ट मध्ये करतो डिवाइड. कारण की उद्या आम्ही चाललोय मालवणला मच्छी लिलाव बघायला म्हणजे घ्यायला मच्छी घ्यायला. तर अरे हिचं काय चालू आहे. तर आता आपण आजचा हा ब्लॉग आहे ना इथेच एंड करूया. कारण की उद्या आपला नवीन ब्लॉग येणार आहे त्या मालवण ब्लॉगचा. ठीक आहे. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि एन्जॉय केलात का तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आपली मजा दाखवा लोक. हा याचा ऐका. कोकण बोल ऍड्रेस देतो. मालवण आहे बाई, कोकण नाहीये. कोकण रायगडवाल्यांचं कोकण. हा यांचा ऐका लागते. चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय. ब्लॉग मध्ये बाय. जय श्री. जय शिव.